शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत गावागावात पाणी पोहोचवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जात असताना दुसरीकडे मात्र प्रत्यक्ष नागरिकांच्या वाटेला पाण्याचा थेंबही नसल्याचा धक्कादायक प्रकार श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे समोर आला आहे। जलजीवन योजनेतून गावात कागदोपत्री 15 किलोमीटरची पाईपलाईन पूर्ण झाल्याचं दाखवून निधी हडपल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीवर थेट तिरडी आंदोलन करत प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवला। या आंदोलनात गावातील महिलांनी डोक्यावर रिकामे हंडे घेऊन सहभाग घेतला होता। वंचित बहुजन आघाडीचे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष डॉक्टर गौतम चित्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार सन 2022-23 सालामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत या गावासाठी तब्बल 1,78,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला होता। या निधीतून गावात विस्तीर्ण पाईपलाईनचे जाळे आणि पाणी पुरवठ्याची कामे होणे अपेक्षित होते, परंतु प्रत्यक्षात गावात कुठेही पाईपलाईन टाकण्यात आलेली नाही। स्थानिक प्रशासनाने कागदोपत्री मात्र 15 किलोमीटरची लाईन पूर्ण झाल्याचं दाखवून मोठा गोलमाल केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। मी क्वार्टरमध्ये राहते, मला वापरायच्या पाण्याची पण सोय नाही, प्यायच्या पाण्याची नाही। आता जी सोय निघाली नवीन ते आमच्याकडे आलेलं नाही, आमच्यापर्यंत काहीच आलेलं नाही। ती आमच्यापर्यंत काही येतच नाही। आम्हाला वाटत येईन पण काहीच नाही आलेलं अजूनपर्यंत, तर नाहीच आलेलं आमच्यापर्यंत। इकडे सगळीकडे झालेले पण आमच्या गल्लीला झालेलं नाही। आता पाणी कसं आणतो? आम्ही पाणी 2-2, 3-3 किलोमीटर जातो तेव्हा आम्ही पाणी आणतो। आम्ही काही वेळेला विकत सुद्धा पाणी घेतोय, तेव्हा आम्हाला पाणी वापरायला भेटत। आता तुमची मागणी काय? आमची मागणी आहे आम्हाला पाणी देणे, वापरायचं पण प्यायचं पण। आम्हाला ती पाईपलाईन पण नाहीये, सांडपाण्याचं पण पाईप नाहीये, कोणचंच काही सुविधा नाही आमच्याकडे। गावात पाणी नसल्याने महिलांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। 2 ते 3 दिवसांआड गावाला पाणी येते, त्यातही महिलांना पाण्यासाठी तब्बल 2-2 किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे। वारंवार ग्रामसभेत आवाज उठवूनही सरपंच आणि ग्रामसेवकांनी केवळ टोलावाटोळीची उत्तरे दिली। पंचायत समिती अधिकारी आणि ठेकेदाराला प्रत्यक्ष बोलावून काम दाखवू असे आश्वासन दिले गेले, परंतु ते कधीच पाळले गेले नाही। अखेर या सुस्त प्रशासनाला जागे करण्यासाठी आज गावातून तिरडी आंदोलन काढण्यात करत भ्रष्टाचार नाही चालणार अशा घोषणा देत ग्रामस्थांनी संपूर्ण कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे। नमस्कार, मी डॉक्टर गौतम चित्ते, वंचित बहुजन आघाडी श्रीरामपूर तालुका अध्यक्ष। आमच्या गावामध्ये 2022-23 साली जलजीवन मिशन अंतर्गत जवळपास 1,78,00,000 रुपये आले होते। त्या अनुषंगाने गावात कामे व्हायला हवी होती, परंतु गावात कुठेही पाईपलाईन नाही। कागदोपत्री येथील प्रशासनाने जवळपास 15 किलोमीटर लाईन गावामध्ये झाली असं दाखवलं आहे, परंतु यात कुठलंही काम झालं नाही। मी वेळोवेळी या ग्रामसभेत आवाज उठवला होता। या गावातील सरपंचाने आणि ग्रामसेवकाने मला असं आश्वासन दिलं होतं की आपण पंचायत समितीचे अधिकारी आणि ठेकेदाराला गावात बोलून जिथे कुठे काम झालं आहे ते आम्ही दाखवू, परंतु असं कुठेही त्यांनी आश्वासन पाळलेलं नाही। सदर आमच्या गावामध्ये महिलांना कुठेही पाणी मिळत नाही। महिला जवळपास 2-2 किलोमीटरपर्यंत जाऊन पाणी भरतात, जवळपास 2-2 दिवसांनी या गावाला पाणी येतं आहे। त्यासाठी आम्ही या शासनाला जागे करावं म्हणून आज आम्ही या गावातून वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत तिरडी आंदोलन केलेलं आहे आणि शासनाचा निषेध केला आहे। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।